ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या पराक्रमाचे पोवाडे हे भाजपचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असतील, अथवा टी व्हीवर बसलेले काही अँकर असतील, राजकीय विश्लेषक असतील, यूट्यूबर असतील, ही मंडळी ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या पराक्रमाचे पोवाडे गातात, त्यांचा पराक्रम असा म्हणजे ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी कसं राबवलं या संदर्भामध्ये ज्यावेळेस विश्लेषण करतात ना, त्यावेळेस एक प्रश्न पडतो की खरंच एकनाथ शिंदेंच्या अंगामध्ये एवढं बळ आहे, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढा पराक्रमी महापुरुष आहे की 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बंड करून उभा राहतो आणि त्यांचेच 40-50 आमदार फोडतो, गुजरात मार्गे गुवाहाटीला जातो आणि कामाख्या देवी प्रसन्न करून घेऊनच येतो आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो. ही लढाई एका पातळीवरची होती का हो? ही लढाई आर्थिक पातळीवरची होती, ही लढाई विधिमंडळाच्या पातळीवर लढली गेली, ही लढाई निवडणूक आयोगामध्ये लढली गेली, ही लढाई न्यायालयामध्ये लढली गेली. म्हणजे ही लढाई अनेक पातळ्यावर एकाच वेळी लढल्या गेली आणि तेवढा पराक्रमी महापुरुष म्हणजे अनेक पातळ्यावर एकाच वेळी लढू शकतो असा हा एकनाथ शिंदे महापराक्रमी महापरम प्रतापी नेता होणं, एवढा असणं खरंच हे आश्चर्य वाटतं की नाही वाटतं. आणि आता तर त्यांनी 6 खासदार फोडले. म्हणजे गेल्या वेळी त्यांनी जी शिवसेना फोडली त्यावेळी ते झेंडा घेऊन गेले, धनुष्यबाण घेऊन गेले, म्हणजे चिन्ह घेऊन गेले, ते पक्षाचं नाव घेऊन गेले. पण आता त्यांनी परत त्याच शिवसेनेवर उरलेल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर पुन्हा आणखी एकदा मोठ्यानं हल्ला चढवलाय आणि त्यांचे 9 पैकी 6 खासदार घेऊन चालले. बरं, आता ते पुन्हा नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची शिवसेना ही आमचीच आहे असा दावा जर त्यांनी केला तर आपल्याला आश्चर्य सुद्धा वाटायला नको. पण मग एक प्रश्न एवढा पडतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर उभा राहणारा जो पराक्रमी नेता एकनाथ शिंदे आहे, खरंच त्यांच्या अंगी आर्थिक जर सोडलं तर बाकीच्या पातळ्यावरती लढण्याची एकनाथ शिंदेंच्या अंगी खरंच क्षमता आहे का? म्हणजे मला तर एकनाथ शिंदेंचा हा पराक्रम पाहून ना महाभारतामधला एक प्रसंग आठवतो. ते मत्स्य राजा म्हणजे विराट राजा हा बाहेर गेलेला असतो आणि त्यांचा राजकुमार पुत्र हा म्हणजे उत्तर कुमार हा त्या बृहन्नडेला म्हणजे त्या बायकांच्या वशामध्ये बसून तो स्वतःच्या पराक्रमाचे पोवाडे सांगत असतो. मी किती पराक्रमी आहे, मी किती बलवान आहे, तुम्हाला कळत नाही, सगळ्या गोष्टी मी स्वबळावर लढतो करतो. पण आता विराट राजाच बाहेर गेलाय आणि त्या राज्यावर आक्रमण केलंय या कौरवांनी आणि कौरवांनी आक्रमण केलंय आणि ते कौरवांच्या सैन्यात कोण आहेत? दुर्योधन आहेत, कर्ण आहेत, भीष्म आहेत आणि यांच्या गायी पळून न्यायच्यात त्यांना, म्हणजे विराट राजाच्या गायी पळून न्यायच्यात. पण पांडव त्यावेळी अज्ञातवासात असतात आणि या बृहन्नडा म्हणून अर्जुन त्या ठिकाणी त्या उत्तरेचा एक शिक्षक म्हणून काम करत असतो. पण आता विराट राजा राजधानीमध्ये नाहीये आणि कौरवांनी आक्रमण केलंय, गायी तर पळून नेल्या जाऊ शकतात. त्यावेळी मग काय करायचं? हा उत्तर कुमार घाबरून जातो, जो बायकांना स्वतःचा पराक्रम सांगत असतो तो घाबरून जातो आणि तो घाबरून गेल्यामुळे त्यावेळी हा बृहन्नडा म्हणजे अर्जुनाच्या वेशातला म्हणजे अर्जुन ज्या महिलेच्या वेशामध्ये बृहन्नडेच्या वेशामध्ये असतो तो या उत्तर कुमाराला बळ देतो, चल म्हणतो, हरकत नाही, मी तुझा सारथी. आणि मग या सगळ्या कौरवांचा पराभव केला जातो आणि त्यावेळी येऊन हा उत्तर कुमार राज्यामध्ये स्वतःचा पराक्रम म्हणजे मिरवला जातो. म्हणजे मोरोपंत जे म्हणतात ना, बालिश बहु बायकांत बडबडला, म्हणजे वा बायकाच्या वशामध्ये बालिश आता बुद्धीचा तो बडबडलाय. पण पराक्रम हा नेमका केलाय कोणी?
पराक्रम जर खरंच एवढा मोठा झाला आहे आणि तर तो एकनाथ शिंदे खरंच करू शकतात का? का बृहन्नडेच्या वेशामध्ये अर्जुन नेमका कोण आहे? यामध्ये खरोखर भाजपामधले अमित शहा हे अर्जुन खरा का एकनाथ शिंदे अर्जुन खरा आहे? त्या बृहन्नडेच्या वेशात नेमका कोण आहे? कारण बृहन्नडा एवढ्यासाठीच म्हणतोय कारण नाव दिलं जातंय ऑपरेशन टायगर, पण गेल्या आमदार ज्यावेळेस फोडले त्यावेळेस ते सगळं ऑपरेशन लोटसच होतं आणि ते या देवेंद्र फडणवीसांनी अगदी जाहीररित्या मान्य केलं होतं, मी सूड उगवलाय. पण मग आताही ऑपरेशन टायगर म्हणतायत, पण ते लोटस आहे का त्यामध्ये? म्हणजे हा कुठंतरी बृहन्नडेच्या वेशामध्ये कोण काम करतंय? नेमके अमित शहा काम करतायत का एकनाथ शिंदे काम करतायत? म्हणजे ज्यावेळी लढायची वेळ येते ना, म्हणजे आमदार फोडले, विधिमंडळाच्या पातळीवर लढावी लागली, ती व्यवस्था करण्याच्या म्हणजे गुजरातला जावं लागलं, गुवाहाटी, तिथून गोव्याला, म्हणजे तिथून पुन्हा मुंबई, म्हणजे ही जी सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या पातळीवर लढावी लागली. तिथून पुढे विधानसभेचे सभापती असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, म्हणजे विधिमंडळाच्या पातळीवरती एकनाथ शिंदेच्या पाठीमागे एवढं बळ कुठं आहे? भाजपा जर नसेल तर एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जिंकले असते का? बर, तिथून पुढे निवडणूक आयोगाने म्हणजे जे काही म्हणजे लोक म्हणजे प्रतिनिधी म्हणजे राजकीय पक्ष ठरवून सगळा पक्ष, झेंडा, चिन्ह सगळं जे एकनाथ शिंदेला दिलं, तिथली जी लढाई आहे, भाजप जर पाठीशी नसता तर एकनाथ शिंदे खरोखर जिंकले असते का? बरं, न्यायालयीन लढाईमध्ये जे नामांकित वकील द्यायचे असतात, फार मोठी पातळीवरती लढाई लढावी लागते, त्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे खरोखर टिकले असते का? आणि न्यायालयीन लढाईमध्ये जी आता ज्या पद्धतीने न्यायालयीन लढाई लढली जाते आहे, यामध्ये खरोखर एकनाथ शिंदेचं हे स्वतःचं बळ आहे का भाजपच्या बृहन्नडेचं बळ या एकनाथ शिंदेच्या पाठीमागं आहे? म्हणजे आता खासदार फोडलेत, जे खासदार फोडलेत त्यामध्ये आता हे एकनाथ शिंदे या शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेवर दावा ठोकतील का एकनाथ शिंदेच्या सेनेमध्येच म्हणजे विसर्जन होईल त्यांचं? म्हणजे एकंदरीतरित्या एकनाथ शिंदे सारखा महापराक्रमी महापुरुष खरंच एकनाथ शिंदे आहेत का तसे अर्जुनासारखे योद्धे? का भाजपा बृहन्नडेच्या स्वरूपामध्ये अमित शहा आणि मोदी यांचं पाठबळ लाभल्यामुळे हे एकनाथ शिंदे एवढा पराक्रम गाजवतायत? याविषयी आपलं काय मत आहे? खरंच एकनाथ शिंदे महापराक्रमी आहेत म्हणजे आमदार खासदार फोडू शकतात, पक्ष फोडू शकतात, का त्यांच्या पाठीमागे भाजपा, अमित शहा, मोदी आहेत? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.